नमस्कार. आज आपण आलेलो आहोत फिनोलेक्स कंपनी समोरून जे पिंपरी उड्डाणपुलाकडे जाणारा जो काही पथपथ आहे त्या ठिकाणी आज आपण या ठिकाणी शहरामध्ये जे काही फेरीवाल्यांवर जे काही अतिक्रमणाचं जे काही सावट आहे आणि सध्या रोज जो काही पोलिसांकडनं आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं फेरीवाल्यांना हटवण्याचं जे काही धोरण आखलं जात आहे आणि जे त्रास दिला जात आहे त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते आज आपल्या समवेत आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की सध्या शहरातील फेरीवाल्यांवर जे काही अतिक्रमणाचं आणि कारवाईचं जे काही संकट निर्माण झालेलं आहे त्या संदर्भात नेमकं महापालिकेचं नेमकं काय धोरण आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे या संदर्भात आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार नखाते साहेब, नेमकं काय महापालिकेकडनं काय सध्या सुरू आहे अतिक्रमणासंदर्भात आणि नेमकी तुमची अपेक्षा काय आहे आणि मागणी काय? महानगरपालिकेकडून जे आता कारवाई सुरू आहे ते पूर्णतः बेकायदेशीर आणि कायद्याला धरून अजिबातच नाही आणि एकंदरीत फेरीवाला हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जो घटक सर्वसामान्य नागरिक, कामगार असतील, सर्वसामान्य शहरातील नागरिक असतील त्यांना अल्प दरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा देण्याचं काम करतो आणि म्हणून गरिबी निर्मूलनाचं माध्यम ज्याला आपण म्हणतो तो हा फेरीवाला घटक आहे. म्हणजे दूध, अंडी असेल, भाजीपाला असेल, फळे असतील, त्याचबरोबर वेगवेगळ्या दुरुस्ती सेवा असतील, त्याचबरोबर कपडे, स्टेशनरी, कटलरी, ज्यूस, पाणीपुरी अशा महत्त्वाच्या जे खाद्यपदार्थ आहेत हे सुद्धा देण्याचं काम हा घटक करतो आणि हा घटक अनेक वर्षापासून वंचित आहे. त्या वंचिताला न्याय देण्यासाठी म्हणून आम्ही अनेक वर्ष प्रयत्न करतो आहे. सुरुवातीला 2009मध्ये फेरीवाला आदर्श उपयुक्ती 2009 ही झाली आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी अंमलबजावणी झाली आणि त्याच्यानंतर पुढं 2012मध्ये आम्ही रामलीला मैदान, जंतर मंतर इथं नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या माध्यमातून आम्ही आंदोलने सांगा ना, येऊ देऊ नका ना मध्ये राव, तिथं डिस्टर्ब होत आहे ना, दोघं तिघं झाले. तर रामलीला मैदान आणि जंतर मंतर या मोर्चावरती मध्ये, कारण साहेब देशामध्ये कुठलाच कायदा नव्हता फेरीवाल्यांसाठी, फक्त एक सहानुभूती होती, तेवढीच होती. म्हणून हा कायदा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि 2014मध्ये त्या आंदोलनानंतर गिरिजा व्यास शहरी गरिबी उपशमन मंत्रालयाच्या मंत्री होत्या, त्यांना आम्ही भेटलो आणि देशातला पहिला कायदा स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहूड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट वेंडिंग हा कायदा झाला आणि ह्या कायद्याची अंमलबजावणी संबंध देशभरामध्ये सुरू आहे, महाराष्ट्रातही सुरू आहे. मात्र महाराष्ट्रातल्या काही महापालिकामध्ये जिथं संघटनेचं प्राबल्य आहे, ताकद आहे, त्या ठिकाणी अंमलबजावणी होते आणि त्या बऱ्याच ठिकाणी त्यांना चिरडून टाकण्याचं काम चालू आहे. तर पिंपरी महापालिकेने तुमच्याबद्दल नेमकं काय धोरण आखले? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पथविक्रेता समितीची मागच्या वेळेला बैठक झाली. ती बैठक 2 पथविक्रेता समितीचे अध्यक्ष हे आयुक्त असतात आणि ती कमिटी आमची पूर्ण बहुमताने निवडून आलेली आहे. त्या समितीच्या बैठकीमध्येच हे सगळे ठराव झाले पाहिजेत, कारवाई करण्याबद्दल, त्यांचे दर ठरवण्याबद्दल हे सर्व झालं पाहिजे. परंतु महानगरपालिकेचे आयुक्त हुकुमशाही पद्धतीने आता आले, त्यांनी आम्ही त्यांच्याशी एकदा संवाद साधला, परंतु पथविक्रेता समितीला विश्वासात न घेता, फेरीवाला संघटनांना विश्वासात न घेता डायरेक्ट त्यांनी अतिक्रमण कारवाई हटावची मोहीम घेतलेली आहे. ती बेकायदेशीर आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने 18 मार्च 2025 रोजी स्थगिती आदेश दिलेला आहे आणि अशा पद्धतीचा आदेश असताना सुद्धा ही बुलडोजर कारवाई, पोलीस बळाचा सुद्धा गैरवापर, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचा बळाचा गैरवापर करून हे केला जातोय. म्हणून मला आयुक्तांना विनंती करायची आहे की अशा पद्धतीनं जबरदस्ती गुंडागर्दी करण्यापेक्षा आणि जबरदस्तीनं कारवाई करण्यापेक्षा आमच्याशी संवाद साधा आणि फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करा. अन्यथा मुंबई पनवेलमध्ये जसा उद्रेक झाला, कारण आमच्या विक्रेत्यांचा कायदा असताना, त्यांच्याकडे फेरीवाला प्रमाणपत्र असताना, 1400 रुपयाची पावती भरलेली असताना हे ते दाखवायचं नाही, उचल नाही तर टाकून देईल बाजूला, मग जेलमध्ये टाकू, अशा प्रकारची धमकावी जर करत असेल, मग आमच्या रोजीरोटीचा प्रश्न जर हिसकावून घेतला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि फार मोठा उद्रेक होईल, ज्याचा पूर्ण जबाबदारी महापालिकेची आणि पोलीस प्रशासनाची राहील. तुम्ही जे आता म्हणला की महापालिकेने धोरण आखलं नाही, त्यासाठीचं जे झोन आखलेलं नाही आहेत, परंतु आता हा जो आपण एवढा सुंदर पथपथ बघतोय, म्हणजे अर्बन स्ट्रीट योजनेनुसार महापालिकेने सुंदर पथपथ निर्माण केलेत, मग हे जे आता तुमचे स्टॉल आहेत हे सौंदर्यास बाधक ठरत नाहीत का? हा चांगला प्रश्न आहे सर, की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आणि पुणे महापालिकेत राज्यात 2च ठिकाणी अर्बन स्ट्रीट आहेत.
जिथं 6 फुटाचे फुटपाथ असायचे तिथं 28, 30, 40, 42 केले. 200 कोटी रुपये खर्च करून त्याचा फायदा सगळ्याला झाला का नागरिकांना, हा तुम्ही प्रश्न मांडण्याचा विषय आहे. रस्ते छोटे झाले आणि फटपत मोठे झाले. बरं, आम्ही अनेक वर्षापासून 25-30 वर्षापासून आहेत या शहराच्या जडणघडणीमध्ये, शहराच्या विकासामध्ये आमचं योगदान असताना तुमचं शहर सुशोभीकरण झाल्यानंतर आम्ही तुम्हाला वाईट वाटणं हे अभिप्रेत नाही साहेब. हे नियोजन करत असताना, अर्बन स्ट्रीटचं प्लॅनिंग करत असताना आम्ही इथे एक तिथे एक असं बसलेला असतो, तर त्यांना आम्हाला एकत्रित करून स्मार्ट सिटी स्मार्ट हॉकर्स हा प्रोजेक्ट आपण का करू शकत नाही, हे सुद्धा आपण केलं पाहिजे ना. बरं, तुम्ही महानगरपालिका आदरणीय राजेश पाटील साहेबांनी सांगितलं होतं की 1-1, 1.5 लाख रुपये आम्ही तुम्हाला लोन स्वरूपात देऊ, आपण स्मार्ट गाड्या बनवू. त्याची आम्ही तयारी केली, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं. पण आमचं दुर्दैव की त्यांची बदली झाली. म्हणून आमचं काय म्हणणं आहे, आम्ही शहराचा विकास होत असताना शहराच्या विकासाला विरोध नाही, परंतु त्या विकासामध्ये आमचं सहभाग असला पाहिजे. आम्हाला घेऊन सोबत चला, तरच हा विकास म्हणता येईल, नाहीतर हे भकास होणार आहे. तुम्ही स्मार्ट सिटीच्या मध्ये स्मार्ट हॉकर्स करण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी प्रकल्प केलेले आहेत, काही निगडीला आकुर्डीला केलेले आहेत, त्या पद्धतीनं आपण करू. आणि महानगरपालिका आणि टाउन व्हेंडिंग कमिटी मिळून आपण चांगले स्मार्ट हॉकर्स करूया. आणि जिथं हॉकर झोन असेल साहेब, तिथं बाजूला पार्किंगसाठी काही व्यवस्था, नागरिकांना पिण्याची पाण्याची, टॉयलेट सुविधा आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे सोशल सिक्युरिटी पण आपण त्यांना देऊ शकतो. असं होणं गरजेचं आहे. म्हणून बदलत्या कालावधीमध्ये शहराचा विकास होत असताना आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घ्या. शहरात सध्या किती हॉकर्स फेरीवाले आहेत आणि त्याबद्दल नेमकं आता तुम्ही जे म्हटलेत की स्मार्ट हॉकर्स म्हणजे सुंदर गाळे, ह्या संदर्भात नेमकं तुमची काय धोरण असणार आहे काय? शहराच्या विकासामध्ये हे सगळं जसं शहर वाढतं तसं वाढत्या शहराच्या लोकसंख्येच्या नुसार शहराच्या 2.5% 2.5% ह्या जागा आरक्षित, जसं आता म्हणजे गावाचं शहर झालं, विकसित समावेश जे गावं आहेत त्या गावाचं प्लॅनिंग करण्याचं धोरण महापालिकेकडे होतं. तर त्याच्यामध्ये 2.5% जागा तिथल्या ज्या विकसित ज्या मोठ्या बिल्डिंग होतात, प्लॅनिंग होतंय, रस्ते होतात, परंतु 2.5% आमच्या लोकांना म्हणजे आता शहराची लोकसंख्या आपण 30 लाख पकडली तर या शहराच्या 30 लाख लोकसंख्येच्या 2.5% 2.5% हे विक्रेते असतात. हे राष्ट्रीय धोरणानुसार ठरलेलं आहे, केंद्राचा कायदा आहे, केंद्राचा, हा त्याच्यानुसार ते ठरलेलं आहे. तर 2.5% विक्रेत्याची संख्या पण असते आणि 2.5% जागाचं सुद्धा आरक्षण, असं स्पष्ट नॉर्म्स आहेत. केंद्राने तसे गाईडलाईन पण केलेले आहेत. परंतु आमचं दुर्दैव म्हणा किंवा महापालिकेच्या जे जाणीव नसलेले अधिकारी आहेत त्यांच्यामुळं बाकी कुणालाही द्या जागा, परंतु फेरीवाल्याला जागा द्यायचं म्हणलं की त्यांच्या अंगावर काटा येतो. आमचं हेच म्हणणं आहे की शहराच्या वाढत्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला जागा द्या. एवढंच नाही तर खाऊ गल्लीसाठी केंद्र सरकारने 100 ठिकाणी फूड पार्क किंवा फूड झोन असं बनवायचं ठरवलेलं आहे. त्यानुसार महानगरपालिकेने सुद्धा 8 वॉर्डमध्ये 2-2 जरी केल्या हॉकर झोन, खाऊ गल्ली, फूड गल्ली किंवा स्ट्रीट फूड, जर तर 16 ठिकाणी एकदम सुंदर मॉडेल आपण चांगल्या पद्धतीने बनवू शकतो. परंतु आपल्याला विनंती मला आपल्या माध्यमातून मला करायची आहे की जाणीवेचे अधिकारी असण्याचे गरजेचं आहे. केवळ एशीमध्ये बसून, मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये बसून रस्त्यावरच्या विक्रेत्याचं धोरण ठरवणं मला वाटतं अवघड आहे. आणि वारंवार आम्ही लढत राहतोय, भांडत राहतोय, परंतु महानगरपालिकेकडून त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळं सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला आहे ना. 19,792 लोकांचं आम्ही प्लॅनिंग करतोय, त्यांचं झोनमध्ये जागा देतोय, त्यांना काही प्रमाणात आम्ही प्रमाणपत्र दिले आणि त्यांना आम्ही झोन बनवतोय. आणि त्यांनी सांगितलं की 63 झोन आम्ही देणार आहे आणि बनवणार आहे. त्याच्यासाठी महानगरपालिकेने बॉन्डवर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दिलं, तरीसुद्धा ही कारवाई जी चुकीची चाललेली आहे, आम्ही सांगितलं, आम्ही मांडलं आणि माननीय न्यायालयाने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की हा वंचित, उपेक्षित आणि गरजू वर्ग आहे, यांच्यासाठी कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही आणि दंडुकीशाही पद्धतीने कारवाई होते आहे, म्हणून त्यांनी स्थगिती दिलेली आहे. परंतु स्थगिती असताना पण अशा पद्धतीचं कारवाई जर होत असेल तर फार मोठा उद्रेक होणार. आम्ही आंदोलन करू, आम्ही लढत राहू, रास्ता रोको सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही, कारण आम्ही कायद्याचं मागतोय. आम्हाला कुणाचीही भीक नको आहे, आमचा हक्क आहे ना तेवढा हक्कच मिळाला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. बरं, आता यानंतरचं तुमची नेक्स्ट भूमिका काय असणार आहे नेमकं? म्हणजे आता महापालिकेने तर कारवाईचं सत्र चालू केलेलं आहे, तुम्ही त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देताय तरी ते ऐकत नाही आहेत, रोजच असा त्रास होतोय मग शहराच्या विविध भागातनं. तर मग आता यासाठी ठोस काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे का नाही? उपाययोजना आयुक्तांशी आम्ही एकदा भेटलो, मागच्या वेळेला चर्चा केली आणि आता स्वच्छ भारत अभियानामध्ये आमचा सुद्धा सहभाग आहे.
जसं इतर विक्रेत्या स्वच्छता कर्मचाऱ्याचा कामगारांचा आहे तसा आमचा पण आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि झोनबद्दल पण चर्चा केली. पहिल्या बैठकीत आयुक्तांनी बोलले की करता येईल आपल्याला, परंतु नंतर त्यांनी परस्पररित्या ही कारवाई सुरू केलेली आहे. त्यामध्ये 2 महत्त्वाचे भाग आहेत. आता आम्ही 5 प्रभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून जागासाठी निवेदन दिलं आहे आणि आम्ही जागा स्वतः सुचवलेल्या आहेत. म्हणजे आम्ही अग्रेसिव्ह आहोत की झोन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. परंतु झोन ची जागाची अंमलबजावणी न करता असं तोडमोड करणे, कारवाई करणे हे जर करत असतील, त्यांच्याशी निवेदन देऊन चर्चा आणि त्यानंतर आंदोलनाचा फार मोठा मार्ग असेल आमचा आंदोलनाचा. आणि ते पण नाही झालं तर माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका जी दाखल आम्ही करणार ती तातडीनं करू. कारण आमच्या रोजगार हिरावून घेण्याचा आधार जो की भारतीय संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे ते तुम्ही हिरावून घेणारे कोणी नाही आहेत. धन्यवाद नकाते साहेब. तर आज आपण नकाते साहेबांकडनं ही सगळी भूमिका जाणून घेतली. सुप्रीम कोर्टाची स्टेची ऑर्डर असतानाही पालिकेकडनं स्मार्ट सिटी आणि स्मार्ट शहर आणि स्वच्छ सर्वेक्षण या आव्हानानुसार यांच्यावर कारवाईचा जो बुलडोजर फिरवला जात आहे तो अतिशय चुकीचा आहे अशी त्यांनी भूमिका मांडली आणि यासाठी मोठा लढा आणि मोठं आंदोलन करण्याचं त्यांनी आता पावित्र्य घेतलेलं आहे.